नमस्कार, मी अमित वांद्रे. आपण पाहत आहात महाराष्ट्र टीव्ही 24. आता पाहूया महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण बातम्या. शेतकरी आंदोलनावर बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले की सरकारला माहिती आहे की शेतकऱ्यांना काय हवं आहे. सरकारला हे सुद्धा माहिती आहे की शेतकरी आपल्या मागण्या मान्य केल्याशिवाय घरी जाणार नाही. तर सरकारला हे सुद्धा माहिती आहे की शेतकरी बलिदान देतील पण मागे हटणार नाही. तरी सुद्धा सरकार चर्चाफेरी का करत आहे? सरकारला काय गिनीज बुक मध्ये रेकॉर्ड करायचा आहे का, असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. सरकारला माहिती आहे शेतकऱ्यांना काय हवं आहे. शेतकऱ्यांना हे सुद्धा माहिती आहे शेतकरी आपल्या मागण्या मान्य केल्याशिवाय घरी जाणार नाही. आणि सरकारला हे सुद्धा माहिती आहे शेतकरी बलिदान देतील पण मागे हटणार नाही. हे असताना सुद्धा सरकारच्या वतीनं वारंवार चर्चेच्या फेऱ्या का केल्या जात आहेत? पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, 10पर्यंत आल्या. सरकारला काय ऑलिम्पिकमध्ये रेकॉर्ड करायचा का गिनीज बुकमध्ये, की आम्ही 100 चर्चेच्या फेऱ्या केल्या? त्यांना का गिनीज बुकमध्ये किंवा लिम्का बुकमध्ये असा काय रेकॉर्ड बनवायचा का आपल्या सरकारच्या बाबतीमध्ये? कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकरी मागे हटणार नाही. शेतकऱ्यांचं बलिदान तिथे होत आहे. शेतकरी ट्रॅक्टर रॅली काढण्यासंदर्भात ठाम आहे. केंद्र सरकारचं सुद्धा मला कौतुक आहे. केंद्र सरकारसुद्धा संयमानं या गोष्टी घेत आहे. पण मला वाटतं हा विषय म्हणजे माझ्या पक्षाला वाटतं, शिवसेनेला वाटतं. आज सकाळी मी शरद पवार साहेबांची पत्रकार परिषद ऐकत होतो. या देशातल्या प्रत्येकाला वाटतं आणि त्या प्रत्येकामध्ये भारतीय जनता पक्षातले सुद्धा प्रमुख लोक आहेत. आमच्या त्यांची चर्चा होत असते अनेकदा की शेतकऱ्यांच्या संदर्भात केंद्र सरकारनं आता फार हटवादी भूमिका घेऊ नये. माघार घ्या असं म्हणणार नाही, पण समन्वयाची भूमिका घ्यावी आणि शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात आणि लाखो शेतकऱ्यांना आपापल्या कुटुंबात परत त्यांनी पाठवावं. हां सर, 1.5 वर्षासाठी स्थगिती देणार असं सुद्धा नाही, 1.5 वर्षाच्या स्थगितीला काही अर्थ नाही. शेतकरी ऐकत नाही. तुम्हाला माहिती आहे शेतकऱ्यांनी स्पष्ट सांगितलं कायदा रद्द करा. मग 1.5 वर्ष, 2 वर्ष, 1.5 महिना, 9 महिने शेतकरी ऐकणार नाहीत. हे तुम्हाला एकदा कळल्यावर तुम्ही हे असे पत्ते कशा करता फेकता? हे चुकीचं आहे. हिंदी जानना चाहेंगे कि किसानों से बातचीत हो रही है लेकिन अभी तक कुछ कंक्लूजन नहीं निकला. देखो, किसानों से कब तक बातचीत चलेगी? 60 दिन हो गए, किसान हटने को तैयार नहीं. ये सरकार को मालूम है किसान हटेंगे नहीं. जब तक जो मुख्य मांग है जो कानून रद्द करने की, तब तक किसान पीछे नहीं हटेगी. सरकार को मालूम है. तो ये क्या सरकार ये चाहती है कि पहले दौर की चर्चा 2, 3, 4, 5 राउंड, 10 राउंड तक आ गए और कितने राउंड पे सरकार जाएगी? क्या सरकार गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में अपना कीर्तिमान प्रस्थापित करना चाहती है कि हम इतने राउंड चर्चा? विश्व में अब तक ये कीर्तिमान किसी ने स्थापित नहीं किया था. क्या लिम्का बुक में सरकार जाना चाहती है कि हमने 50 राउंड तक चर्चा? तो कोई छोड़ देना चाहिए. ये हटवाद है. मैं ये नहीं कहूँगा कि आप पीछे हटो सरकार की तरफ से, लेकिन किसानों की बात सुनो, किसानों को मनाइए और आप कानून रद्द करने की जो बात किसान ने मांग रखी है आप एक बार उसको मंजूर कर दीजिए. सर, धनंजय मुंडे का जो मामला मुझे मालूम नहीं. देखिए, ये बहुत ही व्यक्तिगत मामला है. मैंने कहा आपको पहले भी, और मीडिया ने इस बारे में बहुत संयम से काम करना चाहिए. सर, ये जो आग लगी है सर, प्रकाश आंबेडकर जी ने मुद्दा उठाया कि ये आग लगी है या लगाई गई है, किस तरीके से? देखिए, राज्य के मुख्यमंत्री जी ने कल साफ बताया है. और अगर मुख्यमंत्री बात करते हैं तो पूरी जानकारी लेकर बात करते हैं. उनके पास यंत्रणा है, एजेंसीज है. और किस कारणों के वजह से सिरम में आग लगी है ये अगर राज्य के मुख्यमंत्री बताते हैं तो राज्य के मुख्यमंत्री के ऊपर विश्वास रखना चाहिए. और कोई क्या बात करता है या सस्पेंस क्रिएट करता है ये छोड़ दीजिए.
धनंजय मुंडे यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या महिलेने आपली तक्रार परत घेतल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रश्न उपस्थित करणाऱ्यावरच प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले की ज्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली त्यांच्या विरोधात वक्तव्य केलं, आता त्यांचं यावर काय म्हणणं आहे. तर बहुजन समाजातून पुढे आलेला एक सहकारी बदनाम होतो, त्याचं कुटुंब डिस्टर्ब होतो, त्याला आता वाली कोण असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. विषय कालचा ते माघार घेतली कंप्लेंट. हो, मला पण ती न्यूज पाहायला मिळाली, मला पण ते बघायला मिळालं. खरं तर हा फार विचार करणारा गोष्ट आहे. मी तर ती कंप्लेंट मागं घेतल्यानंतर आमचं शक्ती म्हणून जो नवीन कायदा येतो त्याबद्दल पण फार बारकाईनं विचार करण्याची गरज आहे. आता जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे आम्ही ते दिलेलं आहे. पण तुम्ही पहा, काही दिवसापूर्वी ती बातमी आल्यानंतर सगळीकडे ब्रेकिंग न्यूज सुरू झाली. एखादा राजकीय व्यक्ती राजकारणामध्ये काम करायला लागला, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायला लागला, तर त्याला काम करत असताना त्याचं नाव लोकांच्यामध्ये चांगलं होण्याच्याकरता प्रचंड कष्ट घ्यावे लागतात, बरेच दिवस घालवावे लागतात. पण जर असं कोणी आरोप केला तर एका झटक्यात त्या व्यक्तीची बदनामी होती. लोकांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. विरोधक हा मुद्दा लगेच हाताशी धरतात, कुणी विरोधक असू द्यात. आज ते आहेत, मागं आम्ही होतो, ते त्याच्यावर बोट ठेवतात. महिला संघटना आंदोलन करायला सुरुवात करतात आणि तुम्ही राजीनामा दिला पाहिजे, अमुक केलं पाहिजे, तमुक केलं पाहिजे. आता ज्यांनी तशा प्रकारच्या मागण्या केल्या, जे काही धनंजय मुंडेंच्या संदर्भातली वक्तव्य पूर्ण माहिती न घेता केली, त्याला जबाबदार कोण, त्याला कोण उत्तर देणार. आज एक तरुण नेतृत्व धनंजयच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना विरोधी पक्षनेता म्हणून काम करण्याची संधी दिली. त्या संधीचं त्यांनी सोनं केलं. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ते मोठ्या मताने निवडून आले. पंकजा मुंडेंचा सारख्या एका कॅबिनेट मंत्र्यांचा त्यांनी पराभव केला. आणि असं असताना आघाडीच्या सरकारमध्ये पवारसाहेबांनी पक्षाने त्यांना एक महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी दिली. ते त्यांचं काम करत होते. एक बहुजन समाजामधनं पुढं आलेला एक सहकारी, आणि त्याला मात्र अक्षरशः 5-7 दिवस त्यांच्यामध्ये शेवटी कुटुंब सगळं अडचणीमध्ये येतं, ते डिस्टर्ब होऊन जातं, घरातले वडीलधारी लोक डिस्टर्ब होऊन जातात. ह्याला कोणी वाली आहे का नाही. आज त्यांनी पहिल्यांदा आरोप केला, नंतर काल वेगळं स्टेटमेंट करून ती केस मागं घेतली. त्या ठिकाणी त्यांना जे योग्य वाटतं ते केलं. त्या प्रत्येकाने आपापल्या सद्विक बुद्धीला स्मरूनच काम करायचं असतं. त्याबद्दल मला काही बोलायचं नाही. पण जे 7-8 दिवस जो भयंकर त्रास सहन करावा लागला, त्याच्यात पक्षाची पण बदनामी होती. शेवटी सगळे घेतलं नाही. आमचे राष्ट्रीय नेते पवारसाहेबांना पण प्रश्न विचारले गेले, जयंतरावांना विचारले गेले, आम्हा लोकांना विचारलं गेले. आम्ही उत्तर जर वेगळ्या पद्धतीनं दिलं तर हे पाठीशी घालतायत. आम्ही एवढंच म्हणत होतो की संपूर्ण चित्र पुढे येऊ द्या. स्पष्ट काय तो तपास पोलीस यंत्रणेकडनं आल्यानंतर त्याच्यामध्ये काही तथ्य असेल तर जरूर पक्ष ॲक्शन घेईल. पण तथ्य नसेल तर एखाद्याची बदनामी करणं, एखाद्याला जनमानसामधनं उठवणं हे पण योग्य नाही. ह्याचा सर्वांनीच विचार करण्याची गरज आहे. त्याच्या आधी देखील आमचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अध्यक्ष, त्याची पण बदनामी करण्यात आली. राष्ट्रवादी युवकांच्या अध्यक्षाची अशा पद्धतीनं त्यांनी विनयभंग केला म्हणून केस दाखल करण्यात आली. आणि नंतर ज्यांनी केस दाखल केली त्यांनी कुठल्या सदनिका फ्लॅट देखील दाखवू शकले नाही. त्याच्यानंतर काही त्यांचं कुठलं संभाषण नाही, काही नाही. हे जे काही प्रकार चालले, 1 वर्ष संभाषण नाही. सगळे आम्ही फोन चेक केले. आम्ही डिपार्टमेंटला सांगितलं अजिबात काही ह्याच्यामध्ये हायगाई करायची नाही, संपूर्ण वस्तुस्थिती पुढं आली पाहिजे. ते म्हणले ह्या दोघांचा कधी फोन 1 वर्षामध्ये झालेला लक्षामध्ये आला नाही. पण तोपर्यंत ब्रेकिंग न्यूज म्हणून त्यांची बदनामी झाली, पक्षाची पण बदनामी झाली. काही लोक वेगळी चर्चा करतात, ज्यांचा राजकीय पक्षाशी संबंध नसतो. त्यांना असं वाटतं की हे सगळे राजकारणी लोक असेच आहेत. म्हणजे ठीक आहे,
काही लोक चुका करत असतील, परंतु त्या चुकांची किंमत काही सगळ्यांनीच मोजायची का? आणि आताही हा जो काही निकाल लागलेला आहे त्याच्यामध्ये कुणी कोर्टामध्ये हायकोर्टात जायची भाषा करत होतं, कोण आणखीन कुठं जायची भाषा करत होतं. हे जी काही घाई होते आणि त्याच्यातनं एखाद्याचं पूर्णपणे त्याला नामोहरण केलं जातं, हे निश्चितपणे विचार करणारी बाब आहे. विदर्भातील कोरडवाहू शेती निसर्गावर अवलंबून आहे. त्यातच रासायनिक निविष्ठांचे वाढते दर, त्यामुळे शेती तोट्यात जात आहे. यावर उपाय म्हणून गोंडेगाव येथील उच्च शिक्षित प्रगती एकाडे या महिला शेतकऱ्यांनी शेतीतील टाकाऊ कचरा, गोमूत्र, शेळीचे मूत्र यापासून अमृत कवच तयार केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा चांगलाच फायदा होत असल्याने शेतकऱ्यांची या अमृत कवच लिक्विडला चांगली मागणी आहे. वाशिम तालुक्यातील हे आहेत गोंडेगाव येथील प्रगती एकाडे. यांचं पदवीपर्यंत शिक्षण झालं असून पती सुनील एकाडे कृषी विभागात नोकरीला आहेत. त्यांना शेतीची आवड असल्याने काहीतरी वेगळं करण्याचं ठरवलं आणि शेतातील कचरा, शेण, गोमूत्र, शेळीचे मूत्र असं एकत्र करून अमृत कवच बनवून शेतकऱ्यांना माफक दरात देत आहेत. ग्रामीण भागात मजुरी करणाऱ्या महिलांकडून शेळीचे मूत्र 10 रुपये लिटर आणि गाईचे गोमूत्र 10 रुपये लिटर खरेदी करून त्यापासून अमृत कवच तयार करतात. त्यामुळे शेळी पालन करणाऱ्या महिलांना मलमूत्रापासून पैसे मिळत आहेत, तर अमृत कवच शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. सुरुवातीला छोटेखानी असणारा हा उद्योग आता मोठ्या प्रमाणात वाढला असून मागणीनुसार त्यांच्याकडे 25,000 लिटर अमृत कवच तयार आहे. शेतकऱ्यांना 300 रुपये प्रति लिटर देत आहेत. दिवसेंदिवस वाढत असलेले रासायनिक निविष्ठाचे दर आणि शेतमालाला मिळणारा भाव यामध्ये मोठी तफावत असल्याने शेती तोट्यात जाऊन शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. मात्र उच्च शिक्षित प्रगती एकाडे यांनी केलेले अमृत कवच शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रासायनिक शेती न करता सेंद्रिय शेती केल्यास उत्पादन खर्च कमी होऊन शेती फायद्याची व्हायला वेळ लागणार नाही, यात मात्र शंका नाही. दिवस शेतीवरील वाढता खर्च लक्षात घेता आणि मी कृषी विभागात काम करत असल्यामुळे माझे घरचे माणसं उच्च शिक्षित असून त्यांना असं वाटलं की आपण शेतकऱ्यांचा जो दिवसेंदिवस खर्च होत आहे यामध्ये थोडाफार जर शेतकऱ्यांना आपल्याकडून फायदा होत असला तर आपण काहीतरी करायची तयारी त्यांनी दाखवली. त्यामुळं मी जे बेरोजगार लोक आहेत, जे बकरी पालन करतात आणि गाई पालन करतात, त्यांच्याकडून 10 रुपये लिटर गोमूत्र विकत घेतलं. त्यांनाही पैशाचा लाभ झाला, त्यांना त्यापासून आर्थिक फायदा होत गेला आणि त्याच्यापासून आम्ही जे अमृत कवच तयार केलं त्या अमृत कवच शेतकऱ्यांना एकरी फक्त 100 रुपये खर्च येतो आणि सर्व गार्डनमध्ये वापरू शकता, फळां फुलां पिकांवर वापरू शकतो आपण. त्याच्यामुळे त्यांचा एक आपल्याकडून फायदा होतो. आणि त्यापासून अजून आम्ही एक सेप्टिक टँकसाठी पण लिक्विड बनवलं. ते पण त्यामुळे सेप्टिक टँकमध्ये कुठलाही वास येणार नाही अशी त्यामध्ये एक हे आहे. त्याच्यामुळं आम्ही घरच्यांनी सर्वांनी मिळून हे एक छोटेखानी कार्यक्रम तयार केला होता. पण आज आमच्याकडे 25,000 ते 30,000 लिटर अमृत कवच तयार आहे आणि सदर दररोज आम्हाला एक हप्त्याला 200-500 लिटरपर्यंत शेतकऱ्यांची मागणी असते आणि त्याच्यापासून शेतकऱ्यांचा चांगला फायदा होत आहे. जळगाव शहरातील होलसेल किराणाचे व्यापारी राजू कवाडिया यांच्या मयूर नावाच्या दुकानात बनावट टाटा नमक या मिठाचा साठा आढळून आला. तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी प्रत्येकी 50 किलोच्या 15 गोण्या असा एकूण 7.5 क्विंटल माल जप्त केला आहे. येथील पोलीस ठाण्यात बनावट मीठ विक्री प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. बनावट टाटा नमकची कारवाई दस्तूरखोद टाटा कंपनीनेच नेमलेल्या खासगी स्वतंत्र तपासणी यंत्रणेने केली. IP इन्व्हेस्टिगेशन कंपनीच्या पथकातील वरिष्ठ तपास अधिकारी जावेद पटेल, सन्वेश उपाध्याय, अब्दुल्ला खान, मोहम्मद चौधरी, अनिल मोरे आणि जामनेरचे पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील, हवालदार निलेश घुगे, तुषार पाटील, सचिन चौधरी आदींनी मयूर किराण्याच्या पळासखेडा तालुका जामनेर येथील गोदामाची पाहणी केली. त्यानंतर होलसेल किराणावर येऊन तेथील प्रत्येकी 50 किलोच्या 15 बनावट मिठाच्या गोण्या ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणल्या. शहरातील कावडिया परिवार व्यापारी वर्गात प्रतिष्ठेचा मानला जातो. मात्र त्यांच्याकडे आठवडे बाजाराच्या दिवशीच तपासणी पथक आल्याच्या वृत्ताने चांगलीच खळबळ उडाली. तसे पाहिले तर शहरासह तालुकाभरात कोरोना लॉकडाऊनचा गैरफायदा घेऊन खाद्यतेलासह बहुतांश वस्तू पदार्थांमध्ये भेसळीच्या तक्रारी अन्न भेसळ प्रतिबंधक प्रशासनाकडे करण्यात आल्या. मात्र त्यावर संबंधित विभागाने कुठे व काय कारवाई केली याबाबत कोणालाही अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. मात्र टाटा कंपनीने स्वतः दखल घेऊन मयूर किराणावर बनावट ग्राहक पाठवून नकली मिठाचा पर्दाफाश केलाय.
कर्नाटकात आणि केंद्रात भाजपाचे सरकार आहे, त्यामुळे तिथे सीमावाद चिरघडत आहे. त्यासाठी भाजपाचे सरकार असल्याने महाराष्ट्र सरकारचं ऐकलं जाईल का, अशी शंका राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केली आहे. तसेच सीमावादावर राजकारण न करता सर्वांनी मिळून तोडगा काढावा असे आवाहनही त्यांनी केलं आहे. दादा, कर्नाटक सीमा कोण जबाबदार आहे आता सध्याच्या स्थितीत? ज्या पद्धतीनं भाजपचं सरकार तिथलं वागतंय आणि ज्या पद्धतीनं हे चालू आहे त्याच्यातनं तोडगा काढण्यासाठी आता आपल्याला कुठली ठाम भूमिका घ्यायला आहे? आपलं सरकार नेहमीच प्रयत्न करत आलं आहे. आपण त्याच्यावर कधीही राजकारण केलेलं नाही. पण कर्नाटकच्या बाबतीत आपण बघायला गेलं तर तिथे काही आमदार आणि खासदार त्यांचे वक्तव्य फार वेगळी असतात. काही लोक तर म्हणतात की आम्ही सोलापूर तो परिसरसुद्धा त्या ठिकाणी कर्नाटकात घेऊन जाऊ असं बोलतो. तर अशा प्रकारचे वक्तव्य त्या ठिकाणी लोकांना दिशाभूल करण्यासाठी ते वापरत असतात. त्याचं एक राजकारण ते करत असतात. आज तिथं राजकारणाची काही जरूरत नाही. संवाद साधून जो काही योग्य असा तोडगा निघू शकतो त्यासाठी सगळ्यांना प्रयत्न करावे लागतात. यामुळे दरवेळेस इथं दडपशाही केली जाते मराठी बांधवांची आपल्या, तर ह्याला ठोस उत्तर देणं अपेक्षित आहे का? जसं पूर्वी देण्यात येत होतं. ठोस उत्तर देत असताना एक तर 2 राज्याचा विषय आणि त्याच्या केंद्र सरकार हे मध्यस्थी करत असतं आणि अशा परिस्थितीमध्ये तिथं भाजपचं सरकार आहे, केंद्रात भाजपचं सरकार आहे. त्यामुळे ती मध्यस्थी आपल्याला करता येईल का हा एक मोठा प्रश्न खरं तर आहे. पण तरीसुद्धा तिथं असणाऱ्या लोकांवर जर कुठला अन्याय झाला त्या अन्यायाच्या विरोधात आपण त्या लोकांना सहकार्य कसं करता येईल याबाबतीत विचार हा करावा लागेल. भंडारा जिल्हा रुग्णालयातील 10 नवजात मुलांची मृत्यू प्रकरणी सरकारने रुग्णालयातील CS, RMO, डॉक्टर, नर्स अशा एकूण 7 लोकांवर कारवाई केली. मात्र त्या कारवाईतून पीडितांवर अन्याय झाला आहे. सरकारने फक्त कारवाईचा देखावा केला असून पीडितांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रयत्न केला आहे. झालेली कारवाई ही मुख्यमंत्री जिल्ह्यात आले तेव्हाच करता आली असती. संबंधितावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी भाजपातर्फे 15 जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षणीय उपोषण सुरू असून 25 जानेवारी रोजी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. ही जी काल कारवाई झाली ती ज्या दिवशी मुख्यमंत्री आले त्या दिवशी होऊ शकली असती. या कारवाईमध्ये म्हणजे काही डॉक्टर लोकांना सस्पेंड केलं, काहीची बदली केली, काहीची सेवामुक्त केलं. पर्टिक्युलर चौकशीमध्ये यांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली असा जर निष्पन्न झाला असेल, म्हणून जर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली असेल आणि यांच्यामुळे जर त्या 10 बालकांचा जीव गेला असेल तर माझा प्रश्न आहे सरकारला की सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का केला नाही? आमची मागणी होती की न्यायालयीन चौकशी करावी किंवा हा विषय न्यायालयाच्या पुढे गेला पाहिजे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असता तर न्यायालयाने दोन्ही बाजू तपासल्या असत्या. या 7मध्ये कोणी निर्दोष असेल त्यांना मुक्तता मिळाली असती आणि जे दोषी असतील त्यांच्यावर न्यायालयाने कारवाई केली असती. आता सस्पेंड केल्यानंतर जी पुढची कारवाई होते ती विभागीय चौकशी करणारा अधिकारी वेगळा असते, कारवाई करणारा अधिकारी दुसरा असतो. विभागीय चौकशीमध्ये एखाद्या अधिकाऱ्यावर दोषारोप सिद्ध झालेही समजा तरी सक्षम प्राधिकारी त्याला निर्दोष सोडू शकते, अशा प्रकारची कायद्यात प्रोव्हिजन आहे. त्यामुळे हे जे सस्पेंड झाले सिव्हिल सर्जनपासून बाकीचे सगळे हे केव्हा तरी रिइन्स्टेट होणार आहेत. जर कायद्यामध्ये त्यांच्यावर चौकशीमध्ये आरोप सिद्ध झाले आणि ते निलंबित झाले असतील तर विभागीय चौकशीच्या रिपोर्टवरून त्यांना बडतर्फ केले पाहिजे. पण तसे आजपर्यंत कुठल्याही अधिकारी आणि कर्मचाऱ्याच्या बाबतीत घडले नाही आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आम्ही मागणी केली होती की या प्रकरणात ज्या 10 बालकाचा मृत्यू झाला त्या परिवाराला सरकारला जर न्याय द्यायचा असेल तर त्यांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. ते प्रकरण आरोपपत्राद्वारे न्यायालयात जाईल आणि न्यायालय दोन्ही बाजू तपासून दोषींवर सजा सुनावेल. नाही, याच्यामुळे पीडिताला न्याय मिळाला नाही हे भंडारा जिल्ह्यातल्या आणि ज्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या लोकांच्या ज्या भावना भडकल्या होत्या त्यांच्या भावना शांत करण्याचा हा फक्त केविलवाना प्रकार दिसतो आहे. पण याच्यावर कोणाचंही समाधान होणार नाही. एवढ्या मोठ्या 10 बालकाचा जीव गेला, 10 कुटुंब पीडित झाले, त्यांच्याशी अनेक लोक जुळलेले होते, त्यांच्यावर अन्याय झाला, त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि अशा परिस्थितीत सरकार जर फक्त निलंबित करून जर हा विषय थांबवत असेल तर यावर आमचा समाधान नाही. त्या पीडिताला न्याय मिळू शकत नाही आणि त्यासाठी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी गेल्या 15 जानेवारीपासून आम्ही या कलेक्टर ऑफिसच्या समोर सरकारचे लक्ष केंद्रित करण्यासाठी आम्ही जन आंदोलनामध्ये बसलेलो आहोत. साखळी उपोषण सुरू आहे आणि 25 तारखेला या विषयाला धरून या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात आमचा मोर्चा आहे.
भारतीय डाक विभागाचे किसान पत्र व राष्ट्रीय बचत पत्रे खरे असल्याचे भासवून फसवणूक करणारी टोळी पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या टोळीत काही व्यक्ती पनवेल येथे येणार असल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा लावला व 2 संशयित व्यक्तींना ताब्यात घेतलं व त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे भारतीय डाक विभागाची 9 बनावट दस्तावेज मिळाली. त्यांची पोलिसांनी खात्री केली असता ते बनावट असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 6 कोटीचे खोटे दस्तावेज ताब्यात घेण्यात आले आहे. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. नमस्कार.